गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता जाग आल्याचं दिसतंय। यापुढे आपत्कालीन विभागातील कोणत्याही रुग्णाकडनं डिपॉझिट घेणार नाही असा मोठा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतलेला आहे। आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तर महिलेचा मृत्यू आणि त्यानंतर रुग्णालयाच्या विरोधात समोर आलेल्या संतापामुळे विश्वस्त मंडळाने आत्मचिंतन केलं। रुग्ण इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो, डिलिव्हरीच्या विभागात असो किंवा लहान मुलांच्या विभागात आलेला असो, त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाहीये। विश्वस्त मंडळासह रुग्णालय प्रशासनाने मिळून हा महत्त्वाचा ठराव केलेला आहे। पुढे अशी प्रकरण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे। ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। त्यांनाच विचारा आपण कुठली चौकशी नेमायला पाहिजे। असं आहे की पहिल्यांदा जे आहे हॉस्पिटलने स्वतःची कमिटी नेमली, तिचा काही रिपोर्ट आला, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे आहे अनेक सिनियर ऑफिसर्स जे आहेत, सेक्रेटरीज आहेत, त्यांची कमिटी नेमलेली आहे। ते कशाला खोटं बोलतील? ते चौकशी करतील, त्याच्यानंतर येईल निर्णय बाहेर पडतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।